होतं की ओय मी तुम्हाला सांगितलं होतं की चिमणी जर एका तारावर बसली तर करंट लागत नाही. तर मी सुद्धा आता चेअरवर बसलो आहे, जमिनीला टच नाही आहे. तर मी याला आता इथं बघा टच केलं, करंट सुरू झालं आहे, इथं व्होल्टेज आहे, करंट आहे. पण मी आता याला टच केलं तर मला करंट लागणार नाही. केव्हा हे दोन्ही टच असेल त्यावेळेस. हे बघा मी टच केलं, करंट चालू आहे, क्लोजअप आहे. इथं लाईट ऑन आहे आणि मी याला वायरला हात लावला आहे तरीसुद्धा करंट लागत नाही. ठीक आहे. पण मी जर का याला अलग केलं आणि मग टच केलं तर मला करंट लागेल. ठीक आहे. तर इथं टच असल्यानंतर करंट जो आहे ह्या मार्गातून वायरमधून जाईल. मी टच केला तरी माझ्या बॉडीमधून करंट जाणार नाही. ठीक आहे. कारण त्याला इकडे एक मार्ग आहे इथे जायला. मी जर जमिनीला टच असलं तर मला करंट लागेल. ठीक आहे. बंद करा. पिस्टन ब्रिज ह्या PQRS असे 4 रेजिस्टन्स आपण जोडलेत. तर हा तुमचा पॉईंट B आणि D हे 2 पॉईंट आहेत. ह्या दोघांचं व्होल्टेज जर का सारखं असेल तर ह्या दोघांमधनं करंट फ्लो होत नाही. तर आपण चेक करण्यासाठी आपल्याकडे गॅल्व्हनोमीटर नाही आहे. आपण याला ह्या बल्बनं चेक करतो आहे. हा बल्ब इथे टच केला मी तरीसुद्धा लागत नाही, कारण याच्यामधनं करंट फ्लो होत नाही. याच्यातनं करंट फ्लो होत नाही. तर बल्ब आपण टच केला तरीसुद्धा लागणार नाही. जर बल्ब जरी नाही घेतला, आपण शॉर्ट जरी केलं, एक वायर घेतला आणि याला जोडलं तरीसुद्धा यांच्यामध्ये काहीच फरक पडत नाही. ही बॅलन्स कंडिशन आहे, त्यामुळे यांच्यामध्ये काहीच फरक पडत नाही. ह्या पॉईंटला तुम्ही डायरेक्ट टच केलं, पकडलं, जोडलं तरीसुद्धा ह्या बल्बमध्ये काही फरक पडणार नाही. पण मी जर आता समजा याच्यातला एक रेजिस्टन्स बदलला, हा जो आहे याची व्हॅल्यू आणि ह्या बल्बची व्हॅल्यू अलग आहे. आता याचा रेजिस्टन्स अलग आहे, याला जर मी बदललं तर आता बॅलन्स कंडिशन होणार नाही. आता बॅलन्स नाही आहे, कारण याची व्हॅल्यू अलग आहे आणि यांची व्हॅल्यू तिघांची सारखी आहे. तर कंडिशन बॅलन्स नाही. मग मी जर याला शॉर्ट केलं आता, तर आता यांचा फरक दिसेल. बघा, हे ब्राईटनेस कमी होतं आहे, जादा होतं आहे. मी याला डायरेक्ट आता शॉर्ट केलं तर फरक पडला. अगोदर फरक पडला नव्हता. आता ब्राईटनेस एकाची कमी होते, एकाची जादा होते, असा फरक पडतो आहे. ठीक आहे. तर सर्किट